मला या स्वयंसेवकांचं कौतुक करायचं आहे, स्टार्टिंग विथ राहुल. राहुल, तुझी व्हिजन अमेझिंग आहे आणि खूप कष्ट घेतलेले आहेत. गेले 1-1.5 वर्ष मी बघतोय याच्यात. आणि आपले कथा BMM हे लहान मुलांसाठी आणि हे साहित्य मित्र मोठ्या लोकांसाठी, असे हे 2 पॅरलल ट्रॅक चालू आहेत. आणि हे साहित्य मित्रमध्ये हे पुस्तक आलेलं आहे किंवा हे पॉडकास्ट चालू आहे. तर आय एम शुअर अनेक लोकांनी ह्याचा आनंद लुटलेला आहे आणि या सुंदर अशा पुस्तकाची आज सांगता होते. आणि आपल्याबरोबर संजीव दादा आहेत. तर ही पण एक कौतुकाची गोष्ट आहे. तर सगळ्यात आधी तुझं अभिनंदन आणि धन्यवाद ह्या उपक्रमाबद्दल. आणि जसं आत्ता म्हटलं तसं की हे स्वयंसेवकांशिवाय हे शक्य नाही. तर तुम्हा सगळ्या स्वयंसेवकांचं हार्दिक अभिनंदन. तुमचंही मी आभार मानतो की तुम्ही सगळे कामधंदे, संसार सांभाळून हे सगळं करताय. आणि ह्याच्यासाठी खूप प्रेम आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि ती सगळी तुमच्यात आहे. आणि असेच आपण अनेक उपक्रमांमध्ये आम्हाला सहकार्य करा. खूप खूप आवडेल. आणि एवढं बोलून मी थांबतो. परत एकदा सगळ्यांचं अ, अभिनंदन या प्रोजेक्टमध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतलाय, आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. अ, ह्या हा उपक्रमात आणि आमच्या बाकीच्या सगळ्याच उपक्रमांना तुम्ही सदैव खंबीरपणे पाठिंबा देत असता आणि त्याच्याशिवाय हे उपक्रम होऊ शकत नाही. त्याबद्दल तुमचे आभार. ही थोडी वेगळी कन्सेप्ट होती. हे पुस्तक जरा वेगळं होतं आणि जेव्हा आपण हे पुस्तक मी हे पुस्तक खूप पूर्वी वाचलं होतं आणि जेव्हा आपण हे पुस्तक सगळ्यांसमोर मांडलं त्यावेळेला सगळ्या लोकांकडनं खूप चांगला त्याचा प्रतिसाद आला. कारण की अमेरिकेत राहून सुद्धा तुम्ही जर हे पॉडकास्ट पाहाल तर ऐकाल तर अमेरिकेत राहून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाहीयेत अमेरिकेबद्दलच्या. अगदी 30-30, 40-40, 50-50 वर्ष जरी तुम्ही राहिलेला असाल तरी तुम्हाला अनेक नवीन गोष्टी या पुस्तकांमधनं आणि त्याच्या पॉडकास्टमधनं सापडतील. तर ज्यांनी कोणी हे ऐकलेलं नाही त्यांनी नक्की ऐका. आणि खास आभार अपर्णाताई, दीप्तीताई आणि तुमच्या सगळ्या टीमचे की तुम्ही अगदी अ, आठवड्यातले 3-3 एपिसोड, 5-5 एपिसोड जेव्हा रिलीज करायचे असतात तेव्हा सतत त्या सगळ्या पॉडकास्टर्सच्या मागे लागून ते सगळं काम व्यवस्थित करून ते सगळं रिव्ह्यू करून अपलोड करणं हे फार कष्टाचं काम आहे. फार त्रासदायक काम आहे. कधी कधी किचकटीचं काम आहे. पण तुम्ही ते मराठीची सेवा मानून अत्यंत सुंदर केलं. त्याबद्दल सगळ्या तुम्हाला टीमचे आभार. आणि मी आता सूत्र पुन्हा अपर्णाताईंकडे येतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल देशमुख. धन्यवाद अध्यक्ष प्रसाद पानवळकर. अ, दीप्ती, सुरुवात करूया. दीप्ती कान्हेरे आज आपल्या लेखकांची मुलाखत घेत आहेत. तर त्याच्यानंतर एक सरप्राईज असा एक राऊंड ठेवलेला आहे. नंतरच कळेल तो तुम्हाला लवकरच. नमस्कार सर्व एकच उपस्थित. मिनिट. अपर्णाताई, दीप्ती कानरेंच्या नावावरती राईट क्लिक करा आणि त्यांना स्पॉटलाइट करा. आणि संजीव सरांच्या नावावरती राईट क्लिक करा आणि त्यांना स्पॉटलाइट करा. दोन्ही वरती करता येतं का असं, म्हणजे स्पॉटलाइट? कारण आधी तुम्ही मी सांगतो त्या स्टेप्स फॉलो करा. पार्टिसिपंट लिस्ट मध्ये जा. दीप्तीताईंच्या नावाच्या पुढे राईट क्लिक करा आणि त्यांना स्पॉटलाइट म्हणा. हम्म. हा, झालंय. आता तुम्ही ऍड टू स्पॉटलाइट संजीव सरांना पण करा. संजीव सरांच्या नावाच्या पुढे जा केलं मी. आणि तिथे राईट केलं. स्क्रीन दोघं झाले स्पॉटलाइट. दोघे दिसतात. परफेक्ट. थँक्यू. नमस्कार, मी दीप्ती कान्हेरे. सर्व उपस्थित मान्यवरांना आणि सर्व श्रोतृ वृंदाला अभिवादन करून मी आजच्या मुलाखतीला सुरुवात करते. संजीव सर, मुळातच गाव आणि अमेरिका हे मी जर भारतात आज राहत असते तर माझ्या दृष्टीनं दोन वेगवेगळे शब्द वाटतात. म्हणजे अमेरिकेमध्ये गाव असू शकतं हीच संकल्पना मुळीच मला एक वेगळी वाटते. तर गावाकडची अमेरिका ह्या पुस्तकाची सुरुवात किंवा हे पुस्तक लिहावं ही कल्पनाच मुळात तुम्हाला कशी सुचली?
नमस्कार. मी ॲक्च्युली उत्तर देण्याच्या आधी मी पण जरा दोन शब्द बोलतो. अम, सगळ्यात पहिलं मला हे तुमचं जे बृहन्महाराष्ट्र मंडळ आहे त्याचा हा जो उपक्रम आहे त्याचं कौतुक करावं असं वाटतं. आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानतो की हा खूप चांगला उपक्रम आहे. कारण आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एक 200 पानाचं पुस्तक हातात घेऊन वाचून काढणं जमतंच असं नाही. त्यामुळे हे जे तुम्ही छोटे छोटे एपिसोड्स बनवता 8-10 मिनिटाचे, ते जाता येतात ऐकून काम होऊ शकतं. त्यामुळे मी सगळ्यांची नावं तर काही घेऊ शकत नाही, पण या तुमच्या चौघांची तर नावं मी जरूर घेईन. तुमचे अध्यक्ष जे आहेत श्री प्रसाद पानवळकर, आणि या कार्यक्रमाचे प्रमुख श्री राहुल देशमुख, तुम्ही स्वतः दीप्तीताई आणि अपर्णा. तर तुमचे सगळ्यांचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार की तुम्ही एवढं सगळं काम मनापासून केलेलं आहे. आता कमिंग टू युअर क्वेश्चन, तुम्ही म्हणता की ह्याची सुरुवात कशी झाली. तर सुरुवात म्हणजे अशी आहे की मी व्यवसायाने आहे पशुवैद्यक, म्हणजे व्हेटनरी डॉक्टर. मुंबईचा आहे मी मी 30-35 वर्ष मुंबईत काढलेला पक्का मुंबईकर आहे. त्यामुळे माझा तसा इंडियात असताना गावाशी अर्थार्थी फारसा काही संबंध आला नव्हता. पण एकदा मी व्हेटनरी सायन्सला गेल्यावरती आमचं जेव्हा काम सुरू झालं, तेव्हा बरेचदा आम्हाला खेड्यापाड्यात जाऊन काम करावं लागायचं. तुम्ही भारतामध्ये महाराष्ट्रात, गुजरातमध्ये आणि पंजाबमध्ये खेड्यांमध्ये खूप काम केलेलं आहे. त्यामुळे तिकडूनच मला गावाकडची चांगली कल्पना आहे, भारतातली गावं कशी असतात, खेडी कशी असतात. आणि माझं जे क्षेत्र आहे ते जास्ती करून, जरी मी त्या व्हेटनरी डॉक्टर जरी असलो तरी मी काही स्मॉल ॲनिमल प्रॅक्टिस करत नाही. त्यामुळे माझं क्षेत्र जे आहे ते लार्ज ॲनिमल आहे. त्यामुळे गाई, घोडे, म्हशी हेच माझे कार्यक्षेत्र आहे. आता ते कार्यक्षेत्र असल्यामुळे अर्थातच ते मोठे पशु तर काही तुम्हाला शहरांमध्ये मिळणार नाहीत न्यूयॉर्क सारख्या. त्यामुळे अर्थातच तुम्हाला फार्म्सवरती काम करायला पाहिजे. आणि फार्म्स हे नेहमी रुरल एरियामध्येच असतात. त्यामुळे अ, आमचं जे काही अमेरिकेत वास्तव्य झालं आता गेल्या 25 वर्षातलं, ते ऑलमोस्ट सगळंच वास्तव्य वेगवेगळ्या स्टेट्समध्ये असलं तरी आयदर रुरल किंवा सेमाय रुरल अशा भागांमध्येच झालं, छोट्या छोट्या गावांमध्ये झालं. आणि एक अमेरिकेचा वेगळाच पैलू जो, आता जसं राहुल देशमुखांनी सांगितलं की अगदी 30-40 वर्ष अमेरिकेत राहिलेल्या लोकांना देखील माहीत नसतं की अमेरिका म्हणजे कशी आहे. आपली जी दृष्टी असते किंवा आपलं जो एक आपल्या डोळ्यासमोर जे असतं की म्हणजे फक्त मोठी शहरं आणि भव्य दिव्य असं जे काही असतं, तर तो फक्त एक छोटा पार्ट आहे अमेरिकेचा. त्यापेक्षा केवढी तरी मोठी अशी एक या याच्या पलीकडची अशी अमेरिका आहे, आणि ती आम्हाला बघायला मिळाली. आणि ती लोकांपुढे ठेवता यावी असं मला वाटलं, आणि त्या दृष्टीने मग मी असा प्रयत्न सुरू केला. पण असं, मी समजा एखादी गोष्ट नवीन बघितली तर मला ती गोष्ट खूप आवडेल, मी ती खूप अप्रिशिएट करेन. पण नुसता डोक्यात विचार येणं, तिथपासून ते पुस्तकावर ऍक्च्युअली किंवा वहीवरती ते लिखित स्वरूपात उतरवलं जाणं, हा प्रवास सुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे बरीचशी लोक मनात विचार येतो, अप्रिशिएट करतात आणि तिथपर्यंत थांबतात. पण तिथून पुढं त्यावर विचार होऊन त्याची बांधणी मुद्देसूद करून ते पुस्तकावर किंवा वहीवर लिखित स्वरूपात यावं, हा प्रवास नक्कीच मोठा असेल ना. तर त्याविषयी आम्हाला सांगा ना. जरूर जरूर. तर झालं असं की आम्ही 2001 साली आलो अमेरिकेमध्ये. आणि पहिली एक 6-7 वर्ष आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो. आयोवामध्ये राहिलो, कनेटिकटला राहिलो, पेन्सिल्व्हेनियामध्ये राहिलो. पेन्सिल्व्हेनियामध्ये आम्ही जेव्हा होतो 2006-2007 साली, तेव्हा आम्ही नॉर्थ ईस्ट कॉर्नर जो आहे पेन्सिल्व्हेनियाचा, स्क्रॅन्टन तुम्हाला माहिती असेल, तिकडचं मोठं शहर. स्क्रॅन्टनच्या बाजूला क्लार्क समिट म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिकडे आम्ही राहायचो. आणि तिकडे मग तो सबंध जो एरिया आहे तो पोकोनो माउंटन्स जे आहेत, तो एरिया आहे. तो अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे तो. आणि आमच्या घरापासून माझी लॅब जी होती ती 30 एक मैलावरती होती. त्यामुळे रोज माझं जे जाणं येणं असायचं ते त्या सगळ्या निसर्गरम्य परिसरातनं व्हायचं. आणि दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला मला जावं यावं लागायचं, कधी रात्री जावं लागायचं. त्यामुळे सगळे ऋतूंचे जे फरक असतात किंवा दिवसातले फरक असतात ते मी सगळे बघू शकायचो. मग 2007च्या सुमारास जेव्हा माझं ग्रीन कार्डचं काम व्हायला लागलं,
तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे, हे आपण जेवढं आता ॲप्रिशिएट करतोय, एवढं निसर्ग सौंदर्य, एकदा आपण इकडून मूव्ह झालो की काही वर्षांनी हे सगळं आपल्या मेमरीतनं फेड होऊन जाईल, आपण विसरून जाऊ. तर हे कसं आपण लक्षात कसं ठेवायचं? तर मग मला एक कल्पना आली डोक्यामध्ये की आपण एक हे रेकॉर्ड करूया, हे लिहूया आपण काहीतरी. तर मी चक्क एक छोटा टेप रेकॉर्डर आणला आणि तो मी माझ्या खिशात ठेवून रोज ड्राईव्ह करताना तो खिशात ठेवून जायचो. आणि काही गाडी चालवता चालवता देखील काही छानसं दिसलं किंवा एखादा सुंदर विचार डोक्यात आला की लगेच मी ते रेकॉर्ड करून ठेवायचो आणि मग संध्याकाळी ते एका वहीत लिहून ठेवायचो. तर असं हा उपक्रम मी अगदी काटेकोरपणे जवळजवळ वर्षभर केला. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला एक अख्खं ऋतुचक्र असं रेकॉर्ड करता आलं की प्रत्येक ऋतूमध्ये काय काय फरक होतोय, दिवसा काय, रात्री काय, किंवा वेगवेगळ्या वेळांना काय होतं. आणि ते मी जेव्हा सगळं लिहून काढलं तेव्हा मला स्वतःलाच जाणवलं की अरे, किती सुंदर आहे आणि खूप वेगळं आहे की जे असं फारसं लोकांना माहिती नसेल. तर ते मी लिहिलं आणि नंतर मग मला वाटायला लागलं की ओके, ठीक आहे, हा एक आपण जर लेख म्हणून जर कुठे पाठवला तर तो कदाचित एखाद्या मासिकामध्ये पब्लिश होईल, लोक काही वाचतील आणि विसरून जातील. पण हे सगळं जग जे आहे, सगळं जीवन जे आहे अमेरिकेतल्या ग्रामीण भागातलं, ते काही ह्या लेखामध्ये कॅप्चर होत नाही. हा फक्त एक त्याचा अँगल झाला, एक आस्पेक्ट झाला. तर मग का नको आपण अजून वेगवेगळ्या आस्पेक्ट्सवरती पण लिहूया. आणि मग असं करत करत मी वेगवेगळे विषय निवडत गेलो, मग त्याच्यावर लिहित गेलो. हा म्हणजे अर्थात 3-4 वर्ष चाललेलं हे काम होतं, पण शेवटी ते झालं आणि त्याचं मग संकलन करून एक पुस्तक तयार झालं. बरं बरं. पण सर, म्हणजे असं लहानपणापासून तुम्ही कोणाला बघत आले का, किंवा ज्यांच्याकडे बघून तुम्हाला लिखाणाची स्फूर्ती मिळाली? कारण हे असं अगदी एका रात्रीत सुचलेलं काम नाहीये, त्याच्या मागे बरीच मेहनत आहे. किंवा तुमच्या शाळेविषयी आम्हाला ऐकायला आवडेल की थोडीशी सुरुवात आपली बालपणामध्ये पण या लिखाणाचे पैलू दडलेले असतात ना, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल तुमच्याकडून. नाही, खरी गोष्ट आहे अगदी. आणि मी मी तर अगदी पक्का मानतो की दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुमचं घर आणि तुमची शाळा. कारण आपली जी काही जडणघडण होत असते मनाची किंवा संस्कारांची, ती या पहिले जे काही फॉर्मेटिव्ह इयर्स असतात, आपले पहिले एक 8, 10, 15 वर्ष जे आहेत त्याच्यामध्ये सगळं होत असतं. त्यामुळे शाळा खूप महत्त्वाची आहे आणि घरचे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. आणि माझ्या नशिबाने मला दोन्ही गोष्टी खूप चांगल्या मिळाल्या. मी चौथीपर्यंत डोंबिवलीला एका छोट्या शाळेमध्ये होतो, पण 5वी पासून ते 10वी पर्यंत मुंबईच्या बालमोहन विद्या मंदिर ही एक खूप प्रसिद्ध शाळा आहे. आणि त्या काळी म्हणजे मी जेव्हा होतो शाळेत 60-70च्या दशकामध्ये, तेव्हा तर म्हणजे दादासाहेब रेगे हे खरोखर शिक्षण महर्षी मानले जातात. आणि त्यांनी म्हणजे लिटरली मध्य मुंबईतल्या म्हणजे दोन कमीत कमी पिढ्या त्यांनी घडवल्या अक्षरशः, की शुद्ध मराठी संस्कृती काय असते आणि मुलांवरती कसे संस्कार करावेत. खूप चांगले त्यांनी त्या शाळांनी त्या शाळेचे उपकार खूप आहेत म्हणजे माझ्यावरती. आणि आज तुम्ही जगात कुठेही जा, बालमोहनचे विद्यार्थी जर तुम्हाला भेटले तर नक्कीच ते आपल्या शाळेचं गुणगान गायल्याशिवाय राहणार नाहीत. तर शाळा हा एक महत्त्वाचा भाग होता. आणि दुसरा भाग म्हणजे माझं घर. आणि घर म्हणजे मी फक्त आई वडील बहीण समजत नाही, तर आपलं त्यावेळेला तरी निदान मोठा परिवार असायचा. म्हणजे एक घट्ट संस्कृती होती आपली की आजी आजोबा मावशा मामा काका सगळेच आजूबाजूला असायचे. आणि माझ्या स्वतःवरती माझ्या आजोबांचा म्हणजे वडिलांच्या वडिलांचा खूप इफेक्ट झालेला आहे. म्हणजे त्यांचा इम्पॅक्ट खूप आहे माझ्यावरती, कारण ते तर स्वतः नाव शाळेत शिक्षक होते. हा, नाव काय त्यांचं? त्यांचं नाव चौबळ, जगन्नाथ सखाराम चौबळ. बरं. तर ते स्वतः शाळेमध्ये शिक्षक होते, नंतर मुख्याध्यापक झाले. त्यांची सगळी करिअर जळगावला झाली. पण जळगावला असताना देखील ते म्हणजे 1940s 50s ह्या काळामध्ये देखील ते जळगावला असताना मुंबईत त्यावेळेला दोन मोठ्या लायब्ररीज होत्या. एक ब्रिटिश काउन्सिलची लायब्ररी होती आणि दुसरी युसिसची लायब्ररी होती. तर या दोन लायब्ररीजमधनं ते इंग्लिश पुस्तकं पोस्टाने मागवायचे. दर महिन्याला त्यांना 7-8 पुस्तकं पोस्टाने जळगावला जायची, ते वाचून ते परत पाठवायचे. म्हणजे त्या माणसाचा व्यासंग खूप होता. आणि
ते रिटायर झाल्यानंतर जेव्हा माझे वडील तोपर्यंत रेल्वेमध्ये इंजिनियर होते आणि आम्ही रेल्वे कॉलनीत राहत होतो माटुंग्याला, तर आजी आजोबा रिटायर झाल्यावरती आमच्या घरी आले माटुंग्याला राहायला. आणि मी त्यांना जे बघितलंय ते म्हणजे एक जसा काही एक तपस्वी असतो की आपलं सगळं आयुष्य नुसतं पुस्तकांना किंवा लिखाणाला वाहून घेतलेलं आहे असा. तर माझ्या डोळ्यासमोर जी त्यांची मूर्ती आहे म्हणजे की एक असा हा वृद्ध माणूस पण. आणि त्यावेळेला काय आमच्याकडे असं त्यांच्यासाठी स्पेशल स्टडी रूम वगैरे असं काही चोचले करण्याचं एवढं काही आमचं परिस्थिती नव्हती. तर ते आपल्या बेडवरतीच त्यांच्या बाजूला सगळे त्यांचे पुस्तकं आणि त्यांचे कागदपत्र फायली वह्या सगळ्यांचा पसारा, आणि त्याच्यामध्ये ते मांडीवरती लिटरली अशी मांडीवरती एक त्यांची फळी होती, त्याच्यावरती कागद ठेवून ते लिहायचे. त्या माणसांनी त्यांची पुस्तकं ॲक्च्युली म्हणजे फिजिक्स आणि जिओग्रफीची त्यांची पुस्तकं त्यावेळेला पाठ्यक्रमामध्ये होती 9वी-10वीला. पण रिटायर झाल्यावर त्यांनी असे होते मोगल म्हणून एक पुस्तक लिहिलं, म्हणजे ते भाषांतर केलं ॲक्च्युली. तुम्ही जर ऐकलं असेल, निकोलो मनुची म्हणून म्हणून एक प्रवासी होता, इटालियन माणूस होता तो. औरंगजेबाच्या वेळात तो इंडियामध्ये होता. जवळजवळ 30 एक वर्ष तो इंडियात राहिला होता. आणि त्यांनी आपले सगळे जे काही अनुभव आहेत किंवा जी काही माहिती आहे ती सगळी त्यांनी लिहून काढली. इटालियन त्यांनी पोर्चुगीजमध्ये लिहिली, मग ते इटालियनमध्ये ट्रान्सलेट झाली. फ्रेंच इंग्लिश करता करता ती जेव्हा इंग्लिशमध्ये आली तेव्हा माझ्या आजोबांनी ती इंग्लिशमधनं मराठीत ट्रान्सलेट केली. त्याचं असे होते मोगल हे मोठं पुस्तक आहे, 1974 साली ते प्रकाशित झालं. आणि त्यासाठी ते सेतू माधवराव पगडी म्हणून अतिशय फेमस फारसीचे तज्ज्ञ होते. तर त्यांच्याकडे जाऊन ते फारसीचे जे अस्सल पुरावे आहेत ते तपासून घेऊन ते समजावून घेऊन त्याप्रमाणे ते अनुवाद करत होते. तर त्यांचा खूप माझ्यावरती इम्पॅक्ट झाला. त्यांनी आणखीन देखील वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत. फिजिक्सवरती आहेत त्यांची पुस्तकं, सायकॉलॉजीमध्ये आहेत. तसंच माझी आई देखील काही ललित लेखन करायची, तिचे काही लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माझ्या मावशींनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे माझ्या घरातच मला हे समोर दिसत होतं की म्हणजे आपण लिखाणाला किंवा पुस्तकांना किती महत्त्व द्यायला पाहिजे. आणि त्याचा नक्कीच खूप परिणाम झाला माझ्यावरती. वा, त्या लिखाणाचा वारसा तुम्हाला घरातनं मिळाला असं म्हणायला हरकत नाही आपल्याला इथे. हो, नक्कीच. इतर कुठकुठल्या लेखकांचा तुमच्या लिखाणावरती प्रभाव जाणवतो किंवा तुमच्यावर प्रभाव? आमच्या घरात पुस्तकं कायम असायचीच. आणि म्हणजे लिटरली आम्ही एक छोटीशी लायब्ररीच होती आमच्या घरामध्ये. त्यामुळे म्हणजे पु ल देशपांडे तर मी फार पहिल्यापासूनच वाचायला सुरुवात केली. पण जयवंत दळवी, गोनी दांडेकर किंवा रणजित देसाई, म्हणजे ही जी अगदी ठळक नावं जी डोळ्यासमोर येतात तर यांचा खूप प्रभाव पडला. पण विशेषतः पु ल देशपांडे आणि मीना प्रभू या बऱ्यापैकी अलीकडच्या लेखिका, त्यांची जी प्रवास वर्णनं आहेत ती मला खूप आवडली. तर मीना प्रभूंनी तर खूपच लिहिलेले आहेत. म्हणजे ज्या ज्या कंट्रीजमध्ये त्या फिरायला गेल्यात त्या त्या कंट्रीबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी मी खूप प्रभावित झालो त्या पुस्तकांनी. बरोबर. म्हणजे मुख्यत्वे या दोघांचा तुमच्या प्रवास वर्णन करण्यामध्ये प्रभाव आहे. तर पण असं हे पण पुस्तक नुसतं प्रवास वर्णन, सॉरी, नुसती प्रवास वर्णन असं नाही, पण म्हणजे मला गोनी दांडेकर, नंतर शन्ना नवरे, नासी पेंडसे हे देखील माझ्या आवडीचे लेखक आहेत. त्यामुळे प्रत्येकाची काय आहे की एक एक लेखन शैली आहे, एकेकाचं एक एक असा त्यांचा एरिया आहे की बाबा ते त्या फील्डमधले तज्ज्ञ मानले जातात, त्याच्यावरती ते लिहू शकतात. तर खूप जणांचा इफेक्ट आहे. मुख्य म्हणजे काय की माझे आजोबा मला नेहमी सांगायचे की जर चांगलं लिहायचं असेल तर आधी भरपूर वाचन करायला पाहिजे. आणि त्यासाठी काही असं रेस्ट्रिक्शन नाही ठेवायला पाहिजे की मी हेच वाचीन किंवा अमुकच ऑथर वाचीन, असं नाही. जे मिळेल हातात ते वाचायला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि किती शिकण्यासारखे आहे ना. म्हणजे सर तुमच्याशी बोलताना मला आता ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं वाचन फार कमी होतंय. पण नक्कीच. त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स किती असू शकतात किंवा आत्ताही त्याचा आपल्या
सध्याच्या जीवनामध्ये वाचनाचा किती फायदा असू शकतो. तर थँक्यू की तुम्ही आम्हाला ही तुमची आठवण शेअर केलीत आणि तुमचे विचार मांडलेत याविषयी. पण सर, हे जेव्हा पुस्तक घडत होतं तेव्हा आणखीनही त्याला बरेच अँगल असतात ना. नुसतं आपल्या मनातले विचार किंवा तुम्ही संकलित केलेले विचार एका वहीत उतरवले म्हणजे त्याचं पुस्तक तयार होत नाही. तर तो प्रवास कसा होता तो आम्हाला सांगा ना. म्हणजे इथे जर कुणाला नवीन आपलं आता जे कोणी हे मुलाखत ऐकतायत त्यांच्यापैकी जर कुणाला पुस्तक लिहायची इच्छा असेल आणि ते पुढे प्रकाशित करायची इच्छा असेल तर त्यांना काही त्या दृष्टीनं मार्गदर्शनही मिळेल यातून. नक्कीच. मी म्हटलं त्याप्रमाणे मी जेव्हा इकडे आलो तेव्हा त्याच्यानंतर देखील माझी आई होतीच. आई आता एक 3-4 वर्षापूर्वीच गेली. पण माझ्या आईला का कोण जाणे, पण लहानपणापासून मी जे काही थोडंफार लिखाण केलं असेल शाळेत असताना वगैरे, तर तिला वाटायचं की काहीतरी मी लिहू शकेन. तर ती मला नेहमी म्हणजे ऑलमोस्ट टोचत राहायची की काहीतरी लिही असं. आणि मी खरं सांगायचं तर 1977 साली मी SSC मध्ये 10वी पास झालो. तोपासून ते 2007 साली जेव्हा मी हे पुस्तक लिहायला लागलो, या 30 वर्षाच्या काळात मी मराठी अजिबात लिहिलेलं नव्हतं. पण मला खात्री होती की एकदा मी लिहायला सुरुवात केली की नक्की मला लिहिता येईल म्हणून. तर त्यामुळे ते आईची जी काही कायम पाठीमागे जे तिचं टोचणं असायचं की काहीतरी लिही, तो एक नक्कीच फॅक्टर होता. दुसरं, माझी बायको मृणालिनी आणि मुलगा सिद्धार्थ ते अर्थातच माझ्याबरोबर इकडे होते. आणि मी काहीतरी लिहिणार आहे किंवा लिहितोय वगैरे म्हटल्यावरती त्यांनी देखील खूपच मला प्रोत्साहन दिलं, मला खूप मदत केली की मला माझ्या लिहायच्या वेळा सांभाळून मला बाकीची कामं कमी करावी लागतील वगैरे, हे बघितलं त्यांनी. एकदा पुस्तक लिहून झालं म्हणजे हस्तलिखित तयार झालं, त्यानंतर मग प्रश्न असा होता की मी इकडे अमेरिकेत आणि पुस्तक मराठीमध्ये लिहिलेलं, त्यामुळे इकडूनचे तर प्रकाशक कोणी पुस्तकाला हात देखील लावणार नाहीत हे नक्कीच होतं. त्यामुळे ते इंडियातच कुठेतरी करावं लागेल पब्लिश असं वाटत होतं. तर माझी बहीण निरंजना दामले ही दादरला राहते आणि माझी मेवणी म्हणजे बायकोची बहीण अंजली राजे ती पुण्यामध्ये राहते. मग मी या दोघींना ते हस्तलिखित पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मुंबई पुण्यात बघा कोणी पब्लिशर मिळतोय का. तर दोघींनी खूप प्रयत्न केले, बऱ्याच प्रकाशकांकडे खेपा मारल्या, पण फर्स्ट टाइम ऑथर म्हटल्यावरती कोणी फारसं दाद देत नाही असं. तर बराच वेळ गेला त्याच्यामध्ये. पण नंतर नशिबाने माझ्या बहिणीला एक भेटले प्रकाशक, श्रीयुत निनाद प्रधान म्हणून ठाण्याला. तर त्यांची मराठी सृष्टी नावाची वेबसाईट देखील आहे आणि ते त्यावेळेला म्हणजे 2010च्या सुमारास ते थोडंसं नवीन होतं, पण ते मराठी फॉन्ट वगैरे तयार करत होते आणि मराठीमध्ये टाईप करता येईल वगैरे असं त्यांनी सुरुवात केली होती. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा तुझं पुस्तक मला आवडलंय हस्तलिखित आणि ते मी पब्लिश करीन, पण ते फक्त आपण 1000च कॉपी म्हणजे हार्ड कॉपीज प्रिंट करू आणि बाकीचं मी ते ऑनलाईन पब्लिश करीन आणि बघू काय होतंय ते. तर नक्कीच म्हणजे हस्तलिखितापासून ते पुस्तक पब्लिश होईपर्यंत जो प्रवास होता तो खडतर होता. पण मी मनापासून म्हणजे मला आभार मानावेसे वाटतात माझी बहीण निरंजना दामले आणि मेहुणी अंजली राजे आणि माझी बहीण आणि बहिणीचे मिस्टर शेखर दामले ह्यांनी देखील म्हणजे इतकी त्यांनी काय म्हणतात की शब्द वाचून परत परत की त्याच्यामध्ये काही चुका राहू नये त्याचं प्रूफ रिडिंग करायचं किंवा इनफॅक्ट ते लोक डिक्शनरीज घेऊन बसायचे. कारण आपण नाही म्हटलं तरी आपण आपल्या बोलण्यामध्ये इतके इंग्लिश शब्द असतात की त्याचं बरोबर मराठी ट्रान्सलेशन होतंय की नाही, कारण त्या शब्दाचा अर्थ बरोबर तो आला पाहिजे त्या वाक्यामध्ये. तर त्यांनी खूप प्रूफ रिडिंग करणं किंवा हे असं इकडे तिकडे हेलपाटे मारणं, म्हणजे या सगळ्या लोकांचे मी जितके आभार मानेन तेवढे थोडे आहेत. अरे वा. पण थँक्यू सर, हा तुमचा अनुभव आमच्या बरोबर तुम्ही आता व्यक्त झाला. म्हणजे मग इथल्या काही लोकांना जर प्रकाशित करायचं असेल तर निश्चितच त्या दृष्टीने याचं नक्कीच उपयोग होईल. मी तुम्हाला काही वर्ष पूर्वी अलीकडे घेऊन जाते.
तुम्ही भारतातनं जेव्हा इथं आलात आणि तुम्ही आता सुरुवातीलाच उल्लेख केलात की तुम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये न राहता छोट्या छोट्या गावांमध्ये राहिलात. तर जे हम्म. भारतातनं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इथं आलात तेही एका छोट्या गावामध्ये आलात, तर तिथली लोकसंख्या आणि तिथे कुणीही भारतीय आजूबाजूला फारसे भारतीय नसताना तुम्ही आणि तुमची फॅमिली यांना त्या लोकांनी आपल्यात कसं सामावून घेतलं किंवा सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी तिथं जाणवल्या त्याविषयी आम्हाला सांगा ना. मी आलो 2001 साली. त्यावेळेला मी ऑलरेडी 38 वर्षाचा होतो आणि म्हणजे लग्न वगैरे होऊन बायको मुलगा सगळंच होतं. आणि आम्ही म्हणजे सगळं तिकडूनचं सेटल्ड लाईफ सोडून इकडे आलो होतो. आणि ते पण म्हणजे मोठं धाडस केलं होतं की मी काही इकडे जॉब मिळवून आणि H1B व्हिसा वगैरे घेऊन वगैरे असा काही आलो नव्हतं की म्हणजे आल्या दिवसापासून आपलं नोकरी सुरू झाली आणि पगार सुरू झाला असा प्रकार नव्हता. मी चक्क 38व्या वर्षी PhD करायला म्हणून आलो इकडे. त्यामुळे तो खूप मोठा धाडसी निर्णय होता की पुढचं म्हणजे सगळंच एकंदर साशंक होतं कसा प्रवास होईल ते. पण माझा इंडियातला अनुभव खूप होता या क्षेत्रामधला. त्यामुळे माझे जे गाईड होते, मी कनेटिकटला आलो होतो, कनेटिकटच्या युनिव्हर्सिटी ऑफ कनेटिकटमध्ये. तर पहिलं सेमिस्टर झाल्यावरच माझ्या गाईडनी मला सांगितलं की तुझा एक्सपिरियन्स खूप आहे, तर तू बाकीच्या स्टुडंटसारखं रेग्युलर कोर्सवर्क न करता तू डायरेक्ट तुझ्या रिसर्चला सुरुवात कर. आणि त्यासाठी मी तुला ही जी ट्रान्सओव्हर जेनेटिक्स ज्या कंपनीत मी सध्या डिरेक्टर म्हणून काम करतोय त्याच कंपनीमध्ये मला त्यांनी ट्रेनिंगसाठी पाठवलं. आणि ती कंपनी आयोवामध्ये होती. आता आयोवाच्या नॉर्थ वेस्ट कॉर्नरला सू सेंटर नावाचं एक अगदी छोटंसं गाव आहे. 5,000 वस्तीचं गाव होतं त्यावेळेला ते. तर त्या गावात त्या कंपनीचं हेडक्वार्टर होतं. त्यामुळे मी तिकडे गेलो. आणि म्हणजे लिटरली कधी नाव ऐकलेलं नाही, कंपनी पण माहीत नाही, आणि अशा ठिकाणी आपण जातोय. आणि मजेची गोष्ट म्हणजे मी तिकडे जुलैमध्ये गेलो, जुलै 2001. आणि लिटरली 15-20 दिवसात माझी बायको मृणालिनी आणि मुलगा सिद्धार्थ हे मुंबईहून उठून सरळ त्या सुसेंटर गावामध्ये आले. म्हणजे त्यांनी अमेरिकेतलं दुसरं कुठचंही मोठं शहर किंवा गाव काही बघितलं नाही. एक 20-25 लाख वस्तीच्या मुंबईसारख्या शहरामधनं उठून तुम्ही अमेरिकेतल्या मिडवेस्टमधल्या एका 5,000 वस्तीच्या छोट्याशा गावामध्ये जेव्हा येता, तेव्हा तो एक मोठा कल्चरल शॉक असतो की म्हणजे आपण हे एकदम कुठे येऊन पडलो. की आजूबाजूला म्हणजे लिटरली आमचे नेक्स्ट डोअर नेबर म्हटलं की तो 1 मैलावरती असायचा. कारण तिकडे लिटरली असं ते मैलाच्या अंतरावरती ते ग्रीडमध्ये रस्ते असतात. हे म्हणजे गावाची गोष्ट करतोय मी. आणि तुमचा नेक्स्ट डोअर नेबर जो असणार तो 1 मैलावरती असणार. त्यामुळे रात्री हाक मारायची म्हटली कोणाला तरी देखील शक्य होणार नाही अशी परिस्थिती असते. पण आमचा अनुभव खूप चांगला होता. म्हणजे तिकडे आम्ही गेलो त्यावेळेला एक नशिबाने एक इंडियन कुटुंब होतं तिकडे. पण आम्ही तिकडे गेल्यावरती एक 4-5 महिन्यातच ते मूव्ह झाले तिकडून. त्यामुळे त्याच्यानंतर मग पुढची 2 वर्ष आम्ही एकटेच इंडियन कुटुंब होतो त्या गावामध्ये. पण झालं काय की त्या गावातल्या लोकांना म्हणजे त्यांनी कधी इंडियन्स फारसे कधी बघितलेच नव्हते. म्हणजे हिंदुस्थानातले इंडियन्स म्हणजे त्यांच्या भाषेतले इंडियन नाही, पण हिंदुस्थानातले इंडियन्स त्यांनी कधी बघितलेच नव्हते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आम्ही म्हणजे कुतूहल होतो. आणि आम्ही देखील पहिल्यापासून ठरवलं होतं की आपण ही जी आपल्याला संधी मिळाली आहे की एका अगदी अनोळखी आणि छोट्याशा गावात जायचं, तर आपण इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर्स आहोत असं समजूनच आपण जायचं इकडे. आणि जे काही इंडियाचं चांगलं आपल्याला प्रदर्शन करता येईल ते करायचं. आणि आमचा मुलगा नशिबाने खूपच म्हणजे चांगला होता. त्यामुळे त्याला तो एक एक असं स्टार अट्रॅक्शन होतं त्याच्या त्या छोट्याशा शाळेमध्ये. की बाबा त्याला लोक त्याच्या मित्रांनी तर सुरुवातीला विचारलं होतं की अरे तू इंडियन आहेस म्हणजे तुम्ही काय टीपीमध्ये वगैरे राहता की काय. मग ते जे आपले सू इंडियन्स जे असतात त्या भागातले, तर मग आम्ही देखील मग त्याच्या शाळेमध्ये जाऊन बरेचसे आपले ते शो अँड टेल त्यांचे जे असतात प्रकार त्याच्यामध्ये जाऊन ते इंडियातल्या बऱ्याचशा गोष्टी दाखवायचो. इंडियन सणांबद्दल त्यांना माहिती द्यायचो. नंतर माझ्या बायकोने तिकडे काही इंडियन कुकिंगचे क्लासेस घेतले. काही तिकडे एक छोटं रेस्टॉरंट होतं तिकडे तिने काही वेळेला इंडियन फूड देखील सर्व केलं. म्हणजे आम्ही जितक्या प्रकारे इंडियाचा प्रचार आणि प्रसार करता येईल चांगला,
तो केला आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आम्हाला. त्यामुळे आमचा अनुभव तो चांगला आहे की छोटं गाव तर आम्हाला आवडली सगळ्या ठिकाणी. म्हणजे एक प्रकारे तुम्ही सांस्कृतिक देवाणघेवाणच केली तिथे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या भारताचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं, त्यामुळे खूप तुमचं खूप खूप कौतुक तुमच्या सगळ्याच कुटुंबाचं. पण सर तुमचं हे जे काम आहे ते मुख्यत्वे भारतात तर तुम्ही इतकी वर्ष काम केलंच होतं, इथं US मध्ये केलं आणि पुढं ब्राझीलमध्ये सुद्धा अनेक वर्ष तुम्ही काम केलं. तर ह्या तिन्ही ठिकाणी काम करताना तिकडच्या संस्कृतीविषयी तुम्हाला काय साधर्म्य वाटलं किंवा तिघांमध्ये काय फरक जाणवला? तर मी माझ्या फील्ड पुरतं बोलायचं म्हटलं की मी ॲनिमल ॲग्रिकल्चर ज्याला म्हणतात, आपण जे ॲग्रिकल्चर म्हणतो त्याच्यात दोन प्रकार येतात. एक प्लांट ॲग्रिकल्चर म्हणजे जे आपले सगळे धान्य वगैरे असतात ती, आणि दुसरं ॲनिमल ॲग्रिकल्चर म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे लार्ज ॲनिमल्स येतात की म्हणजे तुमचे बीफ ॲनिमल्स आहेत, डेअरी ॲनिमल्स आहेत किंवा पिग्स, शीप, गोट ते सगळे. तर त्याचा जर विचार करायचा झाला तर अमेरिका खूपच पुढे आहे आपल्या. आणि तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं तर अमेरिकेतली जी ॲव्हरेज शेतांची संख्या शेताची साईज असते एका शेतकऱ्याकडे, तर साधारण 400-500 एकर हा अगदी म्हणजे कॉमन प्रकार असतो. तेच जर तुम्ही इंडियामध्ये गेलात तर लोकांकडे हार्डली 1-2 एकर ॲव्हरेज एवढी जमीन असते. आणि त्याच्यात पण पुढे काय होतं की आपल्याकडे ते वंशपरंपरागत पद्धती असल्यामुळे त्या 2 एकर जमिनीचे पुढच्या पिढीमध्ये 4 मुलं असली तर आणखीन 4 तुकडे होणार. त्याच्या पुढच्या पिढीला अजून काय मिळणार? तर त्यामुळे आपल्याकडे अ, जमीन हा फार मोठा एक रिस्ट्रिक्टिंग फॅक्टर आहे. ब्राझीलचा प्रकार असा आहे की ब्राझील हा मी आपल्यापेक्षा म्हणजे इंडियापेक्षा एक 15-20 वर्ष पुढे असं समजतो. म्हणजे जर का अमेरिका आपल्यापेक्षा एक 40-50 वर्ष पुढे असेल तर ब्राझील हा आपल्या एक 15 वर्ष पुढे आहे आणि मग आपण मागे आहोत. त्यामुळे मी इंडियात देखील बरेचदा जेव्हा जातो तेव्हा जेव्हा माझे काही तिकडे लेक्चर्स होतात किंवा प्रेझेंटेशन्स होतात, मी नेहमी त्यांना सांगतो की आपण नक्कीच पुढचा ब्राझील होऊ शकतो. अजून पुढचा अमेरिका व्हायला अजून आपल्याला वेळ आहे, पण पुढचा ब्राझील तर आपण नक्कीच होऊ शकतो. आता मी माझं जे काही स्पेशलाइज फील्ड आहे की म्हणजे IVF ज्याला म्हणतात, इन विट्रो फर्टिलायझेशन, जे आपण ह्युमनमध्ये करतो तेच आम्ही ॲनिमल्समध्ये देखील करतो. तर त्या फील्डचं आता काम इंडियात नुकतंच सुरू केलेलं आहे आम्ही. आणि त्या संदर्भात जी काही एक आपल्या गव्हर्नमेंटला सल्ला द्यायला जी एक कमिटी आहे त्या कमिटीचा मी मेंबर आहे. तर त्या दृष्टीने मग मी त्यांना व्यवस्थित असं सल्ला देऊ शकतो की बाबा अमेरिकेत जे आहे ते आपण ब्लाइंडली फॉलो करणं इंडियात काही शक्य नाही. कारण आता अमेरिकेत एवढं मेकनायझेशन आहे, कारण त्यांचं फार्म साईज त्यांचे एवढे एकेका फार्मवरती 10-10 हजार ॲनिमल्स असतात. आपल्याकडे एका शेतकऱ्याकडे 2 गायी असतात. तर तुम्ही अमेरिकेतल्या गोष्टी ब्लाइंडली इंडियात फॉलो करायच्या म्हटलं तर ते शक्य नाही आहे आपल्याला. तर त्यामुळे ते थोडंसं मॉडिफाय करून आपल्याला जे काही झेपणारं आहे, आपल्याला जे सोयीस्कर आहे तेच आपण करायला पाहिजे. तर हळूहळू होतंय पण थोडा वेळ लागेल त्याला. यालाच धरून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही आता ब्राझीलचाही उल्लेख केला तुम्ही, पण भारतीय संस्कृतीशी आपण खूप जोडलेले आहोत. आणि भारतीय संस्कृती, स्पेशली गावाकडची संस्कृती, आणि तुम्ही इथल्या अमेरिकेतल्याही गावाकडची संस्कृती बघितलेली आहे. तर त्या दोन्ही संस्कृतीमध्ये तुम्हाला काय साधर्म्य आढळतं? आणि ह्याचा तुम्ही काही ठिकाणी पुस्तकातही उल्लेख केलेला आहे, तर त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला. साधर्म्य आणि काय फरक आहे दोन्ही आहे की मला असं वाटतं की सगळ्यात जो मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे गरिबी. कारण अमेरिकेत तुम्ही म्हटलं की कितीही छोट्या गावात जायचं म्हटलं तरी देखील तिकडे त्या छोट्या गावांमध्ये देखील इतकी सुबत्ता आहे की तिकडूनचा अगदी छोट्यात छोटा फार्मर देखील आपल्याकडे ट्रॅक्टर, 2-4 गाड्या, एक 50-100 गायी कमीत कमी, आणि त्याचं स्वतःचं एक छोटं का होईना पण एक टुमदार घर, म्हणजे हे तर अगदी बेअर मिनिमम आहेतच या गोष्टी. आणि गावांमध्ये देखील आज अगदी तुम्हाला 5G नसलं तरी इंटरनेट आहे,
इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे भारतातलं छोटं गाव किंवा खेडं आणि अमेरिकेतलं खेडं हे म्हणजे याची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे ते जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की ते ॲपल्स टू ॲपल्स असं ते कम्पॅरिझनच नाही आहे. ते ॲपल्स टू ऑरेंजेस हेच कम्पॅरिझन होऊ शकतं. त्यामुळे भारतातली जी खेडी आहेत ती म्हणजे इतकी अजूनही काही काही ठिकाणची खेडी मागासलेली आहेत की त्या लोकांना अजूनही म्हणजे 24 तास वीज पुरवठा किंवा स्वच्छ पाणी किंवा आता तर म्हणजे शौचालय तर आता या गव्हर्नमेंटनी थोडीफार म्हणजे सुधारणा करून गावागावांमध्ये केलेली आहे ती व्यवस्था. नाहीतर पूर्वी तर लोक बाहेरच जायचे आणि खाण्यापिण्याची देखील आबाळच असायची. स्वच्छतेचा तर म्हणजे विचारच करायला नको. म्हणजे हायजीनचा तर कोणाच्या डोक्यातच कॉन्सेप्ट येत नाही असं वाटतं. त्यामुळे इतकी तफावत आहे दोन्ही ठिकाणी. पण त्याच्यात पण मजा अशी आहे की आता मी जसं म्हटलं की भारतात पण मी 3 ठिकाणी काम केलं, 3 राज्यांमध्ये, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब. आणि सांगायला असं मला वाटतं की महाराष्ट्रापेक्षा गुजरात जास्ती प्रगत वाटतो, गुजरातपेक्षा पंजाब जास्ती प्रगत आहे. आता पंजाबचा फार्मर जर तुम्ही बघितलात तर ते खूप सधन फार्मर्स आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आज ट्रॅक्टर्स आहेत, त्यांची शेती चांगली चालली आहे, त्यांचे घरं मोठी असतात. त्यामुळे तुम्ही पंजाबचं विलेज म्हटलं तर ते बऱ्यापैकी कम्पेअर करता येईल अमेरिकेतल्या विलेजशी. पण महाराष्ट्रातलं विलेज त्या मानाने खूप मागासलेलं आहे. महाराष्ट्रापेक्षा ओरिसाचं विलेज आणखीन मागासलेलं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की म्हणजे असं डायरेक्ट कंपॅरिझन करणं म्हणजे चुकीचं ठरेल की बाबा तुम्ही इंडियातली विलेज बघितले आणि अमेरिकेतले पण बघितले, दोघांमध्ये काय साधर्म्य आहे. तर साधर्म्य तर मला काहीच वाटत नाही आहे. पण विषमता तर भरपूर आहे दोन्ही ठिकाणी. तर तुम्ही एकच एकच कदाचित मी सॉरी एकच कदाचित मी साधर्म्य सांगू शकेन ते म्हणजे असं की काय आहे की शेती हा जो प्रकार आहे हा खूप म्हणजे मेहनतीचा प्रकार आहे. आणि कितीही म्हटलं तुम्ही अमेरिकेतली शेती जरी म्हटली किंवा ब्राझीलमधली शेती म्हटली की ज्यात खूप मेकॅनायझेशन आहे, अगदी कमी लोकांच्या तर्फे तुम्ही खूप मोठी मोठी शेती करू शकता कारण सगळंच तुम्ही मशीन्सच्या द्वारे करता. पण तरी देखील काय आहे की तुम्हाला तिकडे फिजिकली प्रेझेंट असायला पाहिजे, तुम्हाला डिसिजन्स घ्यायला पाहिजेत वेळच्या वेळी की काय करू आता याच्या पुढे काय करू. आणि ते म्हटलं की ते मेहनतीचं काम आहे. त्यामुळे आज जर तुम्ही अमेरिकेतल्या शेतकऱ्याचं ॲव्हरेज एज बघितलं तर ते साधारण 56-57 वर्ष आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की नवीन पिढी ही शेताकडे फारशी वळत नाही आहे. शेतकऱ्याचं वय जास्तीत जास्त वाढत चाललेलं आहे. तर त्यामुळे नवीन जी पिढी आहे अमेरिकेतली देखील ती आपल्या वडिलोपार्जित शेती जरी असली मोठी तरी त्या शेतीत काम करायला त्यांना फारसा इंटरेस्ट नाही आहे. आता त्यांना उलट त्यापेक्षा शहरात जाऊन एखादा दुसरा जॉब करायला आवडेल. तर तेच मला एक साधर्म्य वाटतं की इंडियामध्ये किंवा ब्राझीलमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जी नवीन पिढी आहे त्या पिढीला आपलं छोट्या गावामध्ये राहून अंग मेहनतीचं काम करायला त्यांना फारसा इंटरेस्ट नाही आहे. त्यांना लाईफस्टाईल त्यांची बदलायची आहे. सर, तुम्ही इतक्या आता उल्लेख केल्याप्रमाणे इतक्या विविध ठिकाणी तुमचं काम आहे. तर जेव्हा तुम्ही प्राण्यांच्या सहवासात ऍक्च्युली होता तेव्हा तुमच्या लक्षात राहिलेला एखादा अनुभव सांगा ना आम्हाला. आता अम, मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे लार्ज ॲनिमल्समध्ये तर काम केलेलंच आहे. काही वेळेला झूमध्ये देखील काम केलेलं आहे. आणि एका वेळेला असं झालं होतं की म्हणजे आम्ही जेव्हा त्यावेळेला अहमदाबादला होतो, एक अमेरिकन टीमच आली होती त्यावेळेला आणि अहमदाबादच्या कांकरिया झूमध्ये आम्ही त्यावेळेला काम करत होतो. तर त्या लोकांना एशियन लायन्सचे काही स्पेसिमेन पाहिजे होते आणि एशियन लायन्स तर तुम्हाला माहिती आहे इंडियातच फक्त आहेत. तर त्यावेळेला अर्थातच तुम्ही जेव्हा अशा म्हणजे हिंस्र प्राण्यांशी काम करता, प्राण्यांबरोबर काम करता, भले ते झूमध्ये जरी असले तरी तुम्हाला त्यांना पूर्णपणे ट्रँक्विलाइज करूनच मग त्यांच्या केजमध्ये जावं लागतं. तर त्यावेळेला
ते अमेरिकन लोकच काम करत होते. पण त्यांनी ट्रँक्युलाइज केले का लायनला, आणि त्याच्यानंतर मग दोघे जण आतमध्ये गेले होते तो लायन पूर्ण ट्रँक्युलाइज झालाय असं बघायला. आणि त्यांना एक छोटी सर्जरी करायची होती अर्ध्या तासाची, आणि त्या मेडिसिनचा जो इफेक्ट व्हायला पाहिजे होता, अर्धा तास पाऊण तास जो व्हायला राहायला पाहिजे होता, तो काही कारणाने झाला नाही. आणि 15-20 मिनिटातच तो लायन बऱ्यापैकी हालचाल करायला लागला. आणि म्हणजे अ, इतकं त्यांनी इतकं चपळाईने त्या लायननी म्हणजे आपले हातपाय आणि जबडा हलवायला सुरुवात केली की ते म्हणजे आम्हाला म्हणजे लिटरली धावपळ करून म्हणजे केजच्या बाहेर जावं लागलं, आणि मग परत त्याला ट्रँक्युलाइज करून पुढची सर्जरी पूर्ण करावी लागली. पण हा म्हणजे एक प्रसंग असा पटकन आठवला मला आता. पण आता आता माझं काम जास्ती आता ॲनिमल्सच्या बरोबर मी डायरेक्ट काम करत नाही. आता मी जास्ती करून लॅबमध्येच काम करतो. सर, ह्या मुलाखतीच्या वळणावरती मला एक छोटीशी गंमत करावीशी वाटतेय. तुमची परवानगी असेल तर मी अपर्णाला आता ऑनबोर्ड घेते आणि हम्म. आपण एक छोटासा क्विक फायर राऊंड करायची का? तुम्हाला आवडेल का असं करायला? अच्छा, चालेल चालेल. आता आपण थोडासा एक विनोदाची छटा आणि एक भरपूर उत्साह असा आणूया मुलाखतीमध्ये. तर मी लेखकांना काही रॅपिड फायर राऊंडचे प्रश्न विचारते. अ, आणि जे मनात त्यांना वाटतं ते त्यांनी उत्तर द्यावं. अ, भारत की अमेरिका, पुन्हा जन्म घ्यायचा झाला तर कुठे घ्यायला आवडेल? भारत. गाव म्हटलं की पहिली आठवण? अं, गाई म्हशी. मस्त. गावातली शांत संध्याकाळ की अमेरिकेचं निळं आकाश? अं, नाही, किती म्हटलं तरी मला भारतच आवडतो. अजूनही अजून माझ्या मनातनं भारत काही जात नाही, त्यामुळे भारतच आवडेल मला. नाही, पण म्हणजे इकडचं गाव घ्या किंवा भारतातलं गाव, पण गावातली शांत संध्याकाळ की शहरी निळं आकाश किंवा शहरातून खिडकीतून दिसणार असं? नाही नाही, आता शहराचा मला आता तिटकारा येतो ऑलमोस्ट, त्यामुळे मी कधी पण गावातली शांत संध्याकाळच पसंत करीन. ट्रॅक्टर की टेस्ला? नाही, एवढा देखील मी शेतकरी नाहीये, त्यामुळे टेस्ला. पुरणपोळी की बर्गर? पुरणपोळी. मस्त. गावातलं मित्रमंडळ की अमेरिकेतील सभ्य शेजारी? गावातलं मित्रमंडळ. एक गोष्ट जी अमेरिकेने भारताकडून शिकावी? हम्म. मला वाटतं भारताने, जर भारताचं एक महत्वाचं जे काही अम, काय म्हणता येईल, म्हणजे भारताची जी काही ओळख आहे महत्वाची, ती म्हणजे भारताने आपल्या 2, 2.5, 3 हजार वर्षाच्या इतिहासात कधीही दुसऱ्या देशावरती आक्रमण केलेलं नाहीये. त्यामुळे भारत हा अतिशय शांतताप्रिय देश आहे. आम्ही अर्थात आमच्यावरती आक्रमण झालं तर आम्ही प्रतिकार करू, पण आम्ही आपण दुसऱ्या देशांवर आक्रमण करत नाही कधी. तेवढं जरी अमेरिकेने शिकलं तरी खूप आहे, कारण अमेरिका तुम्हाला माहिती आहे जगात किती ठिकाणी युद्धामध्ये गुंतलेली असते. वा, फार सुंदर. आणि एक गोष्ट जी भारताने अमेरिकेकडून शिकावी? अमेरिकेकडनं खूप शिकण्यासारखं आहे भारताने ॲक्च्युली. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की दोन्ही कंट्रीजमधल्या चांगल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत, पण अमेरिकेकडनं अर्थातच शिस्तप्रियता किंवा नियम पाळण्याची जी वृत्ती आहे, सिविक सेन्स जो आहे, म्हणजे खरंय. किंवा हार्ड वर्किंग नेचर जो आहे लोकांचा, अकाउंटेबिलिटी आहे, करप्शन खूप कमी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत अमेरिकेकडनं.
खरंय, खूप खरंय. सुंदर. अ, आवडता मराठी शब्द. आवडता मराठी शब्द. शब्द हम्म. श्री. सुंदर. अ, जर शेती करायची झाली तर शौक, हॉबी म्हणून आवडेल का व्यवसाय म्हणून? कारण नाही, हॉबी म्हणूनच. व्यवसाय करणं म्हणजे खूप ते जिकिरीचं काम आहे, आणि नाही म्हणजे एवढं मला त्याच्यात आता जखडून नाही घ्यायचं स्वतःला. बरोबर. अम, रात्री आकाशाकडे पाहणं भारतात जास्त सुंदर की अमेरिकेत? मला वाटतं अमेरिकेत जास्ती सुंदर आहे, कारण अमेरिकेत पोल्युशन खूप कमी आहे. त्यामुळे आकाश खूप सुंदर दिसतं. त्या मानाने निदान भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये तरी खूप पोल्युशन आहे, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे तिकडे. एका वाक्यात गावाकडची अमेरिका. एका वाक्यात. गावाकडची अमेरिका अनुभवायलाच पाहिजे. अम, आणि तो एक खूप सुंदर अनुभव आहे. वाह, फार सुंदर, फार छान. एका वाचकाने तुम्हाला दिलेली सर्वात मजेशीर प्रतिक्रिया. सर्वात मजेशीर. हा. तर असं आठवणं अवघड आहे, पण म्हणजे एका माणसाने थोडीशी म्हणजे एका वाचकाने थोडीशी अ, वेगळी प्रतिक्रिया दिली होती असं मला वाटतं. तेवढीच सांगतो की याच्यात जे बरेच चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक थँक्स गिव्हिंगचा सेल म्हणून एक चॅप्टर आहे. तो जरा थोडासा वेगळा आहे, इन द सेन्स की तो थोडासा मी विनोदी शैलीने लिहिलेला आहे, आणि त्या माणसाला त्या वाचकाला तो आवडला नाही. तर त्यामुळे त्यांनी मला ते अगदी आवर्जून सांगितलं की बाबा, तुमचं सगळं पुस्तक मला आवडलं, पण हा एक चॅप्टर काही तुम्ही बरोबर लिहिला नाही असं मला वाटतं. त्यामुळे त्यामुळे आम्ही ती सहमत नाही आहोत. त्यामुळे ती प्रतिक्रिया माझ्या लक्षात राहिली. आम्ही सहमत नाही आहोत. भारतातलं आवडतं गाव. हम्म. मला पुणे आवडतं. अं, गाव गाव. अहमदाबादला पण बरीच वर्ष राहिलो. अहमदाबाद पण आवडतं, पण पुणे आवडतं नक्कीच मला. पण गाव विचारलं म्हणजे असं. गाव म्हणजे तुम्ही एकदम हा. छोटं गाव अशा अर्थी म्हणताय? हा म्हणजे गाव, पुणे शहर किंवा असं. नाही नाही, अगदी छोटं गाव म्हटलं तर एक आमचं अहमदाबादला आमचं जो फार्म होता, ते जे गाव होतं ते म्हणजे खरोखर खेडं होतं. त्याचं नाव होतं बिडज. आणि त्या विलेजमध्ये मी बरंच काम केलंय. तिकडे बरीच वर्ष होतो आम्ही. त्यामुळे माझ्या मनात त्या गावाविषयी एक सॉफ्ट कॉर्नर आहे. बिडज गुजरात मधलं. अरे वा, मस्त. गुजरात, हा तुम्ही होता गुजरातला पण, बरोबर. अम, अमेरिकेतील एक प्रसंग जो अजून विसरला नाहीत. एका वाक्यात. आम्ही 2003 साली जेव्हा अजून स्टुडंट विसावरती होतो, त्यावेळेला आम्ही माझं शिक्षण म्हणजे माझं रिसर्च वर्क आयोवातनं पूर्ण करून कनेटिकटला परत चाललो होतो. आणि मध्ये आमचे एक ओळखीचे होते गृहस्थ डेट्रॉईटला, त्यांच्याकडे जायचं होतं. मी चालवत होतो त्यावेळेला काही गुगल मॅप्स किंवा असं काही GPS वगैरे प्रकार नव्हता. आम्ही एक नुसतं प्रिंटआउट घेतला होता आणि त्याच्या आधारे चाललो होतो. आणि ते डेट्रॉईटला तुम्हाला माहिती आहे की एक ब्रिज आहे, तो कॅनडाला जातो. आणि मी ते चुकीचा एक एक्झिट घेतला, त्या ब्रिजवरती गेलो, आणि आमचं लक्षात आलं की आम्ही चुकून कॅनडामध्ये चाललो आणि काहीतरी प्रॉब्लेम होईल, म्हणून माझी बायको आणि मुलगा ओरडायला लागले, अरे तुम्ही कॅनडाच्या रस्त्यावर लागले म्हणून. तर मी लिटरली गाडी त्या घाईघाईत अ, ते रस्त्याच्या बाजूला जे लॉन असतं त्याच्यावरनं उतरवून अरे परत बापरे. अमेरिकेच्या साईडला आलो. पण नाही तर युटर्न पंचायत झाली नव्हताच असती. तिकडे. हा. युटर्न यू नसणार. टर्न वगैरे नव्हता. यू टर्न नव्हता. आम्ही जर चालत राहिलो, पुढे जात राहिलो असतं तर आम्हाला नक्कीच अडवलं वगैरे असतं, काहीतरी प्रॉब्लेम झाला असतं. नाही, खरंच लक्षात राहण्यासारखाच आहे हा. अम, मराठी की इंग्रजी व्यक्त होण्यासाठी कोणती जास्त जिव्हाळ्याची? मराठी.
लॅपटॉपवर लिहायचं की वहीत? वहीत. क्या बात. गावाकडच्या खाण्याचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं, काय आहे ते? मला लोणी भाकरी, चटणी, कांदा खूप आवडतं. मस्त. अं, पुढचं पुस्तक भारतावर की परदेशावर? अ, सध्या तरी परदेशावरच आहे, पण बघीन, मला भारताविषयी देखील काहीतरी लिहायची इच्छा तर आहे. गावात वायफाय नाही असं कळलं तर तुमचं पहिलं वाक्य काय असेल? म्हणजे आता हा. अरे बापरे. मस्त. अं, गावातली चहाची टपरी की मॉल मधलं स्टारबक्स? अरे बापरे, स्टारबक्स तर मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी टपरीच पसंत करेन. एक दिवस अमेरिकन गावात सरपंच बनवलं तर पहिलं काम काय कराल? अ, हे जे काही टोबॅको आणि वेपिंगचे काही जे दुकानं बिकानं असतात किंवा काही जे आउटलेट्स जे असतात, ते बंद करता आले तर करून टाकेल. क्या बात. धोतर की डेनिम? वेन यू आर इन रोम बी लाईक अ रोमन, राईट? त्यामुळे जर तुम्ही गावात असाल तर धोतर, जर तुम्ही परदेशी असाल तर डेनिम. हा, पण तरी सुद्धा म्हणजे डेनिमच असेल, कारण इकडच्या गावात डेनिम, डेनिमच. डेनिम, डेनिम. गावाकडची अमेरिका ह्याचं जर रॅप गाणं काढलं तर त्याचं टायटल काय ठेवलं असतं? अरे बाप, नाही सांगता येत. मी ठेवलं असतं काय? कोपराव पाहुणं, रामराम पाहुणं. असं मस्त. आणि ट्रॅक्टरच्या मागे ट्रॅक्टर चालवायला मिळाला आणि त्याच्या मागे स्पीकर लावून म्हणजे गाणी मोठ्याने लावायला आवडेल का नाही? नाही. मस्त. मग आपण आता इथेच थांबूया. खूप छान मजा आली ही रॅपिड फायर राऊंडला. तर किती वाजले? झाले 45 मिनिटं. अ, राहुल देशमुख. अपर्णाताई आपण हो अपर्णाताई आपण प्रश्नोत्तर घेऊयात ना, कारण मला वाटतं बऱ्याच वाचकांना खूप उत्सुकता आहे सरांशी बोलायची. आपण ते एकतर पहिलं म्हणजे तुझंही कौतुक आणि सर तुमचंही खूप खूप धन्यवाद. कारण खूप स्पोर्टिंगली आणि आम्ही म्हणजे मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच सांगते की ह्या राऊंड विषयी आम्ही सरांना कुठलीही कल्पना दिलेली नव्हती. त्यामुळे हा टोटली त्यांच्यासाठी सरप्राईज किंवा गुगली राऊंड होती. आणि सरांनी ती खूप स्पोर्टिंगली घेतली आणि आपण त्यांनी हे छान रॅपिड फायर कंडक्ट केलं. त्यामुळे तुमच्या दोघांचंही खूप कौतुक आणि आभार. आणि सर माझ्याकडे खूप प्रश्न विचारायचे आहेत आणि तुमच्या बोलण्यातनं खूप माहिती सुद्धा मिळतेय, पण मी माझ्या मोहाला आवर घालते आणि आपण इथे वाचकांनी आणि आत्ता ज्यांनी ज्यांनी जॉईन केले, ज्यांनी पॉडकास्ट ऐकले किंवा कोणी पुस्तक वाचलंय तर त्यांना काही प्रश्न आहेत तर ते आपण घ्यायचे का? हा, चालेल. वेळ किती आहे ते अं, बघा तुम्ही, म्हणजे वेळेचं हा. बंधन पण आपल्याला पाळायला पाहिजे. हो, मी पहिल्यांदा राहुल दादांनाच विनंती करते. त्यांनी खूप आधी सुद्धा हा प्रश्न आमच्याकडे पाठवला होता आणि आता म्हणजे देवाच्या कृपेने ते आज उपस्थित आहेत स्वतः. त्यामुळे राहुल दादा या आणि तुमचा प्रश्न विचारा. सर पहिलं म्हणजे खूप मला ना, तुम्ही जे मगाशी सांगितलं की ऋषितुल्य तुमचे आजोबा होते, पण तुम्ही जेव्हा बोलत होतात ना,
मी खरंच सांगतो, मला तुमचे इतक्या शांतपणे आणि इतकं तुमचं नॉलेज आहे, पण ते इतक्या विनम्रपणे तुम्ही सांगत होतात, तर त्याची झलक मला तुमच्यात दिसली. तर मला हे पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं होतं. हम्म. दुसरं म्हणजे अ, आमची शेती आहे आणि माझी बायको MSc ऍग्री आहे, तर तिने पण हे पुस्तकात भाग घेतलाय. तर ती पण ऐकत होती, तर तिलाही 2 मिनिटं सांगायचं होतं की ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही जे काही संशोधन करताय त्याच्याबद्दल खरंच तुम्ही कौतुक आहे, आणि भारतात तुम्ही आता या एवढ्या मोठ्या पदावरती काम करताय त्याच्याबद्दल खरंच आम्हाला तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. पण मला हे विचारायचं होतं की तुमचं जे पुढचं, एक तर लिखाण तुम्ही थांबवू नका कारण तुमची शैली खूप वेगळी आहे, पण तुमचं जे पुढचं पुस्तक आहे त्याचं काही आम्हाला थोडासा अंश किंवा काही तुम्ही द्याल का, काही काय म्हणतात टीजर हल्लीच्या भाषेत. नाही नाही, टीझर वगैरे अजून काही तयारच झालेलं नाहीये, पण माझ्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आहे. ते मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की म्हणजे हे पुस्तक लिहून मला एक आहे की मानसिक समाधान मिळालं की बाबा ठीक आहे, मराठीसाठी मी काहीतरी केलं, मराठी भाषेत लिहिलं काहीतरी. त्यामुळे मानसिक समाधान खूप मिळालं. पण एक एक धडा देखील मिळाला की म्हणजे काय की मराठीत लिहिल्यामुळे वाचक वर्ग नक्कीच लिमिटेड झाला. आणि दुसरं काय आहे की आपण थोडंसं काळाप्रमाणे बदलायला पण पाहिजे. आता जर आपण बघितलं आजूबाजूला किंवा विचार केला की आता किती लोक असे आहेत की जे एक 200 पानाचं पुस्तक हातात घेऊन वाचून काढतील. कारण आता एस्पेशली यंगर जनरेशनचा अटेन्शन स्पॅन कमी कमी होत चाललाय. त्यामुळे त्या लोकांना असं अं, जर तुम्ही काही जडजंबाळ असं पुस्तक दिलं हातामध्ये तर ते फारसं काही त्याला रिस्पॉन्स मिळणार नाही. तर त्या दृष्टीने मी असं एक विचार आहे डोक्यात की पुढचं जे काही लिहायचंय किंवा म्हणजे ह्याच साधारण विषयावरती की रुरल साईड ऑफ अमेरिकावरतीच, पण ते एक थोडंसं ज्याला आपण कॉफी टेबल बुक म्हणू शकू अशा टाईपचं असेल की ज्याच्यात जास्ती फोटोग्राफी असेल आणि पूरक माहिती असेल पण ती थोडीफार. त्यामुळे ते इंटरेस्टिंग पण होईल, अट्रॅक्टिव्ह होईल लोकांसाठी आणि निदान लोक चाळतील तरी. तर असा एक विचार आहे डोक्यामध्ये. नक्कीच, थँक्यू सर. प्रश्न विचारल्याबद्दल. ह्याला सुद्धाच मी एक प्रश्न विचारते सर, की आमचं हे साहित्य मित्र हा जो उपक्रम चालू आहे त्यात तुम्हाला योगदान द्यायला आवडेल का, आणि ते कशा प्रकारचं असेल? हो जरूर, मला तुम्ही तुमच्या जी काही तुमची कोअर कमिटी वगैरे असेल त्याच्यात तुम्ही मला नक्कीच सहभागी करून घ्या. आणि तुम्ही काय म्हणजे कोणत्याही प्रकारचं मला काम सांगा, मी काय म्हणतात स्वयंसेवक म्हणून काही काम करायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. इथे आणि अनिशा सर, ताई हा, हात वर. सॉरी, एकच एकच याला बोलून आणि मग अनिशा त्यांकडे जाऊ. सर, हा. तुमचं कॉफी टेबलची कॉन्सेप्ट अप्रतिम आहे, आणि BMM तर्फे तुम्हाला जी काही मदत लागेल, आता प्रसाद सर इथं आहेत पण मी त्यांच्या वतीनं नक्की सांगतो की सर तुम्ही पण बोला की आपण जे काही नक्कीच. लागेल याला नक्की आपण सपोर्ट करू. आम्हाला आवडेल. आणि जर तुम्ही ते पुस्तक पुढच्या 9 एक महिन्यात पूर्ण केलं तर आपण तुमचं सियाटल कन्व्हेन्शनला सगळ्यांच्या समक्ष त्याचं प्रकाशनही करतो आपण, अमेरिकेत लिहिलेल्या मराठी पुस्तकांचं. तर तुम्हाला आत्ताच ते आमंत्रण आहे. फक्त नाही नाही, तुम्हाला मी आता तुम्हाला सांगतो पटापट की लिहायला लागेल. हे जे मराठी पुस्तक जे आहे म्हणजे गावाकडची अमेरिका जे आहे ते 2011 साली शिकागोच्या BMM कन्व्हेन्शनमध्येच प्रकाशित झालं होतं. ते त्यावेळेला रत्नाकर मतकरी आले होते आणि त्यांच्या हस्ते त्यावेळेला 10-12 माझ्यासारखे लेखक होते, त्यांची सगळ्यांची पुस्तकं त्यांच्या हस्ते त्यावेळेला झाली होती प्रकाशित. पण 9 महिन्यात काही होण्यासारखं हे काम नाही आहे. कारण काय आहे की माझा विचार असा आहे की म्हणजे आता माझी बायको ऐकत असेल, ती देखील आता माझ्यावर वैतागेल कारण मी अजून तिच्याकडे देखील बोललेलो नाही आहे हा विषय. पण म्हणजे 48 तरी स्टेट्स म्हणजे जे आपले कंटिन्युअस स्टेट्स जे आहेत, मला प्रत्येक 14. स्टेटचा त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. आणि ॲक्टिव्हिटीज इतक्या आहेत, मी सगळं ते त्याचा आराखडा तयार केलेला आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता गव्हाची रोपणी कुठच्या राज्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये होते आणि द्राक्षाची कापणी कोणत्या राज्यात कोणत्या महिन्यात होते किंवा असं, म्हणजे एक उदाहरण दिलं. हे फक्त हा एक चॅप्टर झाला, पण असंच वेगवेगळे सेक्शन्स असतील. त्यामुळे
9 महिन्यात ते शक्य नाही आहे ते होणं, सगळं कव्हर करणं. मला ठीक आहे, प्रत्यक्ष पुढच्या अधिवेशनात ठिकाणी होईल. जाऊन त्याच्या पुढच्या वेळेला झालं तर चांगलीच गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. पण शुभेच्छा तुमच्या अ, या नवीन उपक्रमाला. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर आणि राहुल सर. तुमचा पाठिंबा असाच मिळत राहो आणि तो कायमच आमच्या सगळ्यांच्याच, म्हणजे आम्ही सगळे काम करणाऱ्यांच्या पाठीशी असतो. आणि सर तुमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही आम्हाला आपलं मानलं आणि घरातल्यांच्याही आधी तुमच्या मनातले विचार आमच्याशी शेअर केलेत, त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार. मी इथे अनिशाताईंना आता ऑन पॅनल घेते. त्यांचा हात बराच वेळ वरती आहे. सॉरी अनिशाताई. नाही या. नाही, काहीच हरकत नाही. एक तर उत्तम चाललीये मुलाखत आणि रॅपिड फायरला मजा आली. अम, संजीव सरांनी आता जे सांगितलं की गावाकडची अमेरिकामधला थँक्सगिव्हिंग सेल भाग, म्हणजे थँक्सगिव्हिंग सेल, तर इनफॅक्ट पॉडकास्टमध्ये मी तो भाग वाचलाय आणि मला प्रचंड आवडला. आणि सर, मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही ऐकला का पॉडकास्ट आणि तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांचं वाचन? मी खरं सांगायचं तर ऐकलं नाही, अगदी थोडेसेच काही काही एपिसोड इकडे तिकडे ऐकलेत, पण जे जे ऐकलेत ते तरी मला चांगले वाटले. म्हणजे म्हणजे ज्यांनी वाचले त्यांनी खरोखर म्हणजे सुरेख त्याला वाचन करून न्याय दिलाय असं मला वाटतं. आणि अर्थात ह्या लोकांनी, ही जी टीम आहे की ज्यांनी अम, ते रेकॉर्डिंग तुमच्याकडनं मागवलं, ते एडिट केलं, किंवा जर बरोबर नसेल तर परत करायला सांगितलं वगैरे वगैरे, एकंदर सगळ्या टीमचा जो एफर्ट आहे तो खूप चांगला झालेला आहे असं मला वाटतं. थँक्यू सर. आणि खूप छान थँक्यू. आहे पुस्तक. थँक्यू. अ, मला इथे मंगेश सरांचा हात वर दिसतोय. सो मंगेश सर, त्यांनी इथे तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. बरोबर. अ, अजून कोणाला प्रश्न असेल तर आत्ता विचारता येईल. अजित नातू सर, तुम्हाला बोलायला आवडेल का? अजित नातू सरांनी अ, अतिशय उत्तम, आणि मला त्यांना इथे ह्या क्षणी त्यांचे खूप आभार मानायचे की काही काही वेळा आम्हाला असे आयत्या वेळेला काही भाग म्हणजे वाचून हवे होते, आणि अजित सरांनी कायमच त्यांचा पाठिंबा दिलाय. आम्हाला अडीअडचणीला खूप मदत केली आहे. त्यामुळे सर, कधी अशी फॉर्मली तुमचे आभार मानता नाही आले, कारण मी आपलं समजते तुम्हाला. पण तरी सुद्धा तुम्हाला नमस्कार करते. थँक्यू दीप्ती. आणि तू जेव्हा बीएमएम बद्दल बोलतो तेव्हा राहुल आणि प्रसादला माहितीच आहे, बीएमएम हे माझं पण आहे, आपलं सगळ्यांचंच आहे. त्यामुळे आपल्याच लोकांना मी मदत केली तर त्याच्यात खूप नवल नाही. त्यामुळे माझे आभार वगैरे काय मानू नकोस. व्हॉट एव्हर आय कुड डू. पण संजीव सर, तुमचं खूपच अभिनंदन आणि खूप कौतुक करतो. बहुतेक मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. पण तुमचं जे लिखाण आहे ते मला वाचताना आढळलं की एकदम डाऊन टू अर्थ, असं काहीही कुठे फ्लॉवरी लँग्वेज. कारण पुस्तक लिहिताना खूप टेम्प्ट व्हायला होतं की काहीतरी उगाचच साहित्यिक आणि मोठे मोठे शब्द आणि काहीतरी असं. तुमच्या जे मनात तुम्ही जे बघितलं गाव ते लिहिलं, त्यामुळे ते भावलं. आणि एक मला तरी एक रस्टिक असा फील आला त्या सगळ्या वाचताना. आणि मला वाटतं तेच एक तुमच्या पुस्तकाचं सक्सेस सक्सेस फॅक्टर आहे. कारण गाव असतं ते असं मस्त शांत आणि रस्टिक असतं, ते दिसून आलं. सो हे तुमचं खूपच मला भावलं. हम्म. माझ्याकडनं जे काय मी वाचन केलं तेवढं करू शकलो तेवढं केलं. आणि अपर्णा, तुझे कौतुक मुद्दामून करतो की मला माहित नव्हतं तू इतके छान प्रश्न विचारणार आहे. दॅट वॉज काइंड ऑफ ए व्हेरी प्लेझंट सरप्राईज. आणि दीप्ती, तू इतकं सुंदर कंडक्ट केलंस आणि संजीव सरांनी पण खूप समर्पक उत्तरं दिली. नाही तर काही काही लोक या प्रश्नोत्तराचा फायदा घेऊन मोठी मोठी काहीतरी सांगत बसतात आणि वेगवेगळं. वेरॅज संजीव, तुम्ही जी उत्तरं दिली ती परफेक्ट, एकदम टू द पॉइंट, समर्पक आणि छोटी अशी मस्त उत्तरं दिली. आणि दुसरं म्हणजे राहुलचं पण कौतुक करायला पाहिजे. कारण आता मला तर त्याचं किती वेळा कौतुक करावं हेच मला कळत नाही. पण ही हॅज बीन डुईंग दिस आणि तो खूपच धडाडीचा आणि
म्हणजे त्याला खूप कळकळ आहे ह्या मराठी आणि बीएमएम बद्दल. सो राहुल, तुझे पण खूप कौतुक. आणि प्रसाद बद्दल तर काही बोलूच नका. ही हॅज बीन डुईंग सच अ वंडरफुल जॉब आफ्टर टेकिंग ओव्हर एज अ प्रेसिडेंट. सो प्रसाद, तुझं पण कौतुक. एवढं बोलून मी तुम्हा सगळ्यांना हा माझा व्हर्च्युअल माईक परत देतो. धन्यवाद. सर, शैलजाताई कोकिळे यांचा हात वर दिसतोय. सो मी त्या दोघांनाही खरं तर पॅनलवर घेते. नमस्कार. मी आजची ही मुलाखत मला खूप आवडली आणि मला मी पण ह्या पुस्तकातला एक भाग वाचला. मला ते वाचायला मिळालं, त्यामुळे मी तुमच्या सगळ्या टीमचे आभार मानते. आणि संजीवजी, तुम्ही खूप सुंदर लिहिलं आणि आम्ही पण इथे एका रुरल एरियामध्ये राहत होतो पूर्वी, त्यामुळे खूप आम्हाला ते भावलं, ते वाचलं ते, की अरे हे आपण असं हे अनुभवलेलं आहे थोडंफार यातलं. आणि कुठे आम्हाला राहत होता तुम्ही? कुठच्या स्टेटमध्ये? न्यूयॉर्क स्टेटमध्ये, पण हो, त्याच्या अच्छा, आधी अपस्टेट आम्ही न्यूयॉर्क. ओहायो आर्कन्सामध्ये होतो. तेव्हा हम्म. आर्कन्सामध्ये एक छोट्या गावात होतो, लिटल फेटविल मध्ये. आणि ओके. आता न्यूयॉर्कमध्ये आम्ही बफलोमध्ये राहतो. पण हम्म. मला असा तिथल्या रुरल एरियामध्ये जायला सुद्धा थोडंफार माझ्या मी स्पेशल एज्युकेशन टीचर आहे, तर मला असं कुठे कधी कधी जायला लागलं अ, गावाकडे असं म्हणजे. आणि जिथे रुरल एरियामध्ये जी मुलं राहतात त्यांना काही हा असा हे शिक्षणाकरता तर खूप वेगळा असा अनुभव मलाही आला. मलाही असं अर्धा एक तास ड्रायव्हिंग करत जायला लागायचं आणि खूप छान उन्हाळ्यात छान हे करायचं आणि थंडीमध्येच खूप बर्फ. पण खूप छान वाटलं आणि तुम्ही खूप सुंदर लिहिलं आणि आजची मुलाखत पण तुमची खूप सुंदर झाली. धन्यवाद. थँक्यू, आणि थँक्यू. माझ्या मिस्टरांनाही काहीतरी बोलायचंय. माझं नाव पांडुरंग कोकिळ आहे. हम्म. मी इथं बफलो न्यूयॉर्कमध्ये आहे. तुमचं जे संभाषण आत्ता जे ऐकलं मी, प्रश्नोत्तर फार छान झालं. मला बऱ्याचशाच गोष्टी फार आवडल्या. मी सुद्धा शेतावरच वावरलेला आहे आणि आमच्या घरी बैल, गाई, म्हशी हे एवढे ॲनिमल्स होते आणि 1-2 कुत्रे. हे म्हणजे आमच्या शेतावरचं आहे. पण ॲज कम्पेअर टू माझं गाव आणि माझी शेती आणि माझे ॲनिमल्स, इथं अमेरिकेत आल्यानंतर जो प्रकार मला जाणवला, आम्ही सुद्धा असं खेडेगावात तुम्ही राहत होता तसंच हो. आम्ही सुरुवातीला तसंच हे सगळं मी अनुभवलेलं आहे आम्ही. तर हे आपल्या इथं जे लहान मुलं आहेत इथं आपल्या अमेरिकेमध्ये, महाराष्ट्रीयन म्हणा किंवा की त्यांना काही कल्पना नाही याची, की तिथलं जीवन राईट. भारतातलं शेतकरी आणि तिथल्या खेडेगावातलं जीवन काय असतं काय नाही, की केव्हा तरी ते एक दिवस जस्ट भेट म्हणून ते गेले असतील आजी आजोबांच्याकडे घरी वगैरे शेतावर, तेवढंच. पण बाकी काही नाही. तर हे साध्य करण्यासाठी तुम्ही इथल्या मुलांना, की आपल्या मराठी मुलांना काय सांगू शकाल, की कसं तुम्हाला त्यांना समजेल हे? म्हणजे भारतातली लहान गावं कशी असतात हे? ते म्हणजे त्यांचा हे कम्पॅरिझन टाईप, हे कसं आहे, हे मुलांना इथल्या कसं समजेल, की काय. बऱ्याचशा मुलांना इथं माहिती नाही, की भारतामध्ये खेडेगावात काय असतं, शेती कशी असते, कुठले ॲनिमल्स असतात शेतावर. इथं भरपूर असतात ॲनिमल्स. इथं म्हणजे काय गायी असतात, अं, अं, त्यांना माहिती. पक्षी वगैरे सगळे सगळे असते ते. आता तुम्हाला माहितीच आहे तुम्ही. पण किती फरक आहे त्यात आपल्या इकडच्या शेतावरून इथल्या इथे, फार फरक आहे. आणि ते तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही सांगत होता त्यातून मला जाणवलं अगदी व्यवस्थित. जे सांगत होता ते मी सुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे. फक्त एवढंच सांगायचं होतं, की इथल्या मुलांच्या करता कसं त्यांना समजेल हे, दुसरं काही नाही. त्यांना म्हणजे तेच अवघड आहे, त्यांना ते अवघड आहे, बरोबर आहे. कॉन्सेप्टच त्यांना ते समजणार नाही. कारण जर त्यांनी इथलं लाईफच जर फक्त बघितलं असेल आणि त्यांना भारतातली काही कल्पनाच नाही, तर म्हणजे विचार करणं देखील त्यांना अवघड जाईल ते, की बाबा नुसते 2 गायी घेऊन काय करणार कोणी वगैरे असंच त्यांना वाटेल. आता माझी मुलगीच म्हणजे इथे जन्मलेली आहे. आम्ही घेऊन गेलो होतो तिला, तेव्हा तिनं नुसतं ते पाहिलं. हम्म. पण तिला जाणवलं ते सगळे का बाबा तिथली परिस्थिती, तिथले ॲनिमल्स, तिथलं म्हणजे फिजिकल वर्क कसं करायला लागतं, काय अमुक-तमुक. पण बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काही विशेष नाही तिला समजलं. तर हम्म. मी सांगतो ज्यावेळेला तिला विचारते ती, त्यावेळेला मला जे शक्य आहे ते सांगतच असतो मी.
पण विशेष नाही. तर इथं एक बृहन महाराष्ट्रामध्ये आमच्या इथं आता हे सगळ्यांना माहितीच आहे इथं की लहान मुलांच्या करता त्यांना समजण्यासाठी काय काय आपण सांगू शकतो त्यांना. बघू, मी आता जसं म्हटलंय की ह्या लोकांच्या बरोबर मी आता जास्ती काम करायला सुरुवात करीन. यांच्या त्या ग्रुपमध्ये जर मला त्यांनी इन्क्लूड करून घेतलं तर, आणि काय काय तुमचे उपक्रम आहेत ते मला समजून घेता येतील, आणि मग मला देखील शिकवायला आवडेल. ॲक्च्युली मी पूर्वी, आम्ही पेन्सिल्व्हेनियात जेव्हा होतो तेव्हा एक इंडियन स्कूल आम्ही चालवली होती तिकडे, तर मी हिस्ट्री वगैरे शिकवायचो तिकडे. आणि असं म्हणजे चार्ट्स वगैरे बनवायला किंवा लहान मुलांना त्यांच्या लेवलला जाऊन शिकवायला मला आवडतं. तर मी नक्की या उपक्रमात काहीतरी करू शकेन, म्हणजे की भारतातल्या शेतीबद्दल किंवा भारतातल्या गावांबद्दल मी लहान मुलांसाठी काहीतरी बनवू शकेन. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके सर, थँक्यू. तुम्ही हा प्रश्न विचारलात त्याच्यामुळे आम्हाला संजीव सरांचाही तसं पाठबळ मिळेल या पुढच्या उपक्रमात. थँक्यू व्हेरी मच. अजून एक प्रश्न आलाय माझ्या लेखीकडनं आलाय जरा. एक मिनिट अपर्णा, मी क्रांतीताईंना ऑनबोर्ड घेते आणि मग तुझा प्रश्न घेते. त्यांचा हात बराच वर आहे. हो आपण नक्कीच. क्रांतीताई, तुम्ही ऑनबोर्ड आहे. प्रथम मला पुस्तकाबद्दल म्हणजे कौतुक करायचंय. खूप छान लिहिलंय. आणि शिकागोला जेव्हा ते BMM ला हे झालं होतं तेव्हा आम्ही होतो तिथे, आणि त्यानंतर प्रत्यक्ष मला पार्टिसिपेट करून वाचायची संधी मिळाली. त्यासाठी BMM आणि तुमच्या टीमचे अत्यंत आभार मानते. आणि पेन्सिल्व्हेनियाचं नाव बऱ्याच ऐकलं. मी पेन्सिल्व्हेनियामधनं बोलतेय. इथे पण हॉर्स फार्म्स आणि हे सगळे आहेत, आणि लहान मुलांच्यासाठी म्हणजे इक्वेस्ट्रियन थेरपी किंवा असं बरंच अवेलेबल असतं. तर त्याबद्दल पण BMM किंवा असं आपल्या लोकांना काहीतरी एक्सपोजर, म्हणजे सारखेच सगळे लोक डॉक्टर इंजिनियर न जाता जे व्हेटरनरीमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी पण काहीतरी ही टीम करेल असं नक्कीच वाटतंय. आणि संजीव सर, तुमचे खूप आभार, आणि BMM चे टीमचे पण खूप आभार. थँक्यू. धन्यवाद क्रांतीताई. अपर्णा, आपण आता तो प्रश्न तुझ्या लेखीचा घेऊ शकतो. मला म्हणजे तिने असा प्रश्न विचारलाय की म्हणजे गावामध्ये म्हणजे फार्म वरती जेव्हा केटल्सला तुम्ही पेशंट म्हणून हाताळायचा, पेशंटच म्हणेन मी अर्थात, तर ते केटल नंतर कत्तलखान्यात जाणार आहे हे जेव्हा तुम्हाला कळायचं, किंवा काय तुम्हाला तसं ते काय वाटायचं, असं तिला ती फार क्युरिओसिटी असं आपण म्हणू शकतो. तो प्रकार म्हणजे इकडे अमेरिकेतच होतो फक्त. भारतामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की ते आपण गोहत्या बंदी आहे तिकडे, त्यामुळे तिकडे तर काही, इनफॅक्ट तिकडे तर आपण म्हणजे त्या गायी वगैरे ते मरेपर्यंत आपण त्यांना पाळतो, किंवा त्या ज्या गोशाळा असतात तिकडे त्यांना पाठवून देतो. पण इकडे लोक म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे अगदी काटेकोरपणे बिझनेसच्या दृष्टिकोनातनं बघतात. त्यामुळे ज्या दिवशी ज्या गाईचं दूध कमी झालं, किंवा जर लक्षात आलं की एखाद्या गाईला जर काहीतरी असं ॲक्सिडेंट झालाय किंवा काही झालंय की ती यातनं बरी होऊ शकणार नाही, किंवा आजार असा झालाय, तर ते पुढचा मागचा विचार न करता तिला लगेच स्लॉटर हाऊसला पाठवून देतात. आणि म्हणजे ते त्यांच्या बोलण्यात इतकं सहज येतं की म्हणजे अरे उद्या ही गाय बर्गर म्हणून माझ्या जेवणामध्ये असेल. म्हणजे जी गाय आपण जन्मल्यापासून ती बघितली आपल्या फार्मवरती, जी जन्मली गाय आणि गेली 5-6 वर्ष जी आपल्याकडे होती, ती उद्या आपण तिला मारून खाणार तर त्यांना काहीच त्याचं वाटत नाही. त्यामुळे हे त्यासाठी एक प्रकारची वेगळीच मानसिकता लागते, जी आपल्याला भारतामध्ये तर काही शक्य नाही येणं. बरोबर. नाही म्हणजे घोडे वगैरे सोडले तर बाकी म्हणजे बाकीचे केटल आहे कारण आम्ही घरी तिला शाकाहारीच बनवले आम्ही पण, कारण घरामध्ये तेच वातावरण, त्यामुळे तिला तो असा न राहून खूप मोठा प्रश्न पडला होता. आणि अजून एक माझा ना रॅपिड फायर राऊंड मधला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता जो माझ्या आवडीचा आहे. गावात समजा लाईट गेले तर पेशन्स ठेवा, म्हणजे संयम बाळगाल का इरसाल शिव्या येतात किंवा इरसाल शिवी येईल? कुठे, इकडे अमेरिकेत का? अमेरिकेत, हा, किंवा कुठेही असं. अमेरिकेत एवढं हं?
हा राहिला होता माझा प्रश्न आणि मी तो ठेवला होता खास ठेवणीतला आणि तो हम्म. विचारत राहील. मला असं वाटतं गावाकडचे लोक थोडे जरा जास्ती पेशंट आहेत असं मला वाटतं, कारण मी त्यांना थोडी तशी सवय झालेली असते की काही ना काही अडचणी येत राहणार बाबा, की कधी कधी असं पण होतं, कधी कधी इंटरनेट जातं, कधी पाणी आलं नाही, किंवा त्यांना थोडीफार जास्ती सवय असते आपल्या शहरी लोकांपेक्षा. त्यामुळे मला वाटतं ते थोडेसे तरी जास्ती पेशंट असतात असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे तुम्ही रिसाल शिवी नाहीयेत, पेशन्स ठेवाल असं. नाही नाही नाही. मजेचा भाग होता तो. कोणाला काही प्रश्न आहेत का? आता हा करूया. QR तरी दिसत नाहीये, त्यामुळे संजीव सर जर आम्हाला याच्या पुढे काही प्रश्न आलेले वाचकांचे किंवा पॉडकास्ट ऐकणाऱ्यांचे, तर मी आणि अपर्णाताई ते नक्की पोहोचवू. जरूर जरूर. तर खूप गप्पा मारायच्या आहेत अजून आहेत, आणि तुम्ही इतकी रंजक उत्तर देताय आणि त्यातनं शिकण्यासारखंही बरंच आहे, पण वेळेची बंधनं हो सगळ्यांनाच हो, जरूर आहेत. जरूर. नाही, आपण त्यामुळे थांबूया कधीच इकडे. उशिरा मनातनं वाटत एक असलं की अजून गप्पा मारूया. कोणी एक बोललं का आता? प्रश्न. हा, ते एक हे पुस्तक कुठे दुसरा उशिरा कुठे उपलब्ध आहे सध्या? हा, एक मिनिट. हा, कोण बोलतंय मला दिसत नाहीये. हा, मी विनोद दाभाड, विनोद जायसवाल. हा. चालेल. पण ते तुम्हाला दिसतंय का? म्हणजे आपण त्यांना हा, सॉफ्ट कॉपी पाठवून देऊ किंवा पॉडकास्ट विनोद सुद्धा जयस्वाल पाठवता येईल? म्हणून आहेत. त्याचं हम्म. बर. म्हणजे ईबुक आहे त्याचं ऑनलाईन. ओके 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 त्याची लिंक तुम्हाला पाठवू शकतो आम्ही. ओके आणि ओके. छापील प्रत त्याची माझ्या मते राहुल देशमुखांना माहिती आहे. बरं, ओके ओके, थँक्यू. अमेझॉनला आहे त्यांचं पुस्तक, म्हणजे पाहिलं होतं ते. आणि त्याची लिंक आपण पॉडकास्टची लिंक आता कोणतरी याच्यात टाका आपल्या चॅटमध्ये, झूमच्या. आणि तुम्ही जर सर्च केलं सर, विनोद सर, गावाकडची अमेरिका, तर तुम्हाला पुस्तक जरूर मिळून जाईल. तुम्हाला जर पेपर कॉपी हवी असेल तर. हा, पेपर कॉपी पाहिजे होती मला. ओके, तुम्ही तुमचा नंबर टाईप करा, अपर्णाताई यांचा ओके, नंबर घ्या, आपण त्यांना डिटेल लिंक पाठवूया पेपर कॉपीची. थँक्यू थँक्यू. तुम्ही कोणत्या ग्रुपवरती आहात का? म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ. हा हो, सगळ्याच नाही नाही, ग्रुपवरती आता आहे मी. चॅट वरती टाका ना आता सर, फक्त तुमचा ओके नंबर, ओके नाव आणि नंबर टाका, आम्ही ते. ओके, ऑल राईट, मी थँक्यू. पाठवते तुम्हाला लिंक. ओके ओके. चालेल, मग खूप छान होता, मजा आली आज. बंधन असल्यामुळे आता आपल्याला ही मुलाखत इथं थांबवावी लागते. पण संजीव सर, मी औपचारिक नाही पण मनापासून तुमचे आभार मानते. कारण एकतर मुलाखतीमधनं मला शिकण्यासारखं बरंच मिळालंय, बऱ्याचशा गोष्टी वेचता आल्यात, आणि आय एम शुअर की अशा ऐकणारे किंवा झूमवर जॉईन झालेल्या बऱ्याच लोकांना बऱ्याचशा गोष्टी ते कनेक्ट करू शकलेले असतील, किंवा त्यांना त्यातनं बरीचशी माहिती मिळाली असेल, बऱ्याच गोष्टी वेचता आल्या असतील. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. राहुल सर आणि प्रसाद सर, तुमच्या पाठिंब्यामुळे आणि तुमच्या प्रोत्साहनामुळे, प्रसंगी तुमच्या खड्या बोलांमुळे आम्ही ही हातात घेतलेली धुरा पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. आणि असंच मार्गदर्शन राहू दे. तुम्हा सर्व वाचकांचे मी आभार म्हणणार नाही, कारण आपण सगळेजण एक कुटुंब आहोत. आपल्या याही पुढच्या उपक्रमांमध्ये तुमच्या अशाच सहभागाची आणि उत्साहाची अपेक्षा करते. आणि आज आपण इथेच थांबूया, आणि असाच हा आपला प्रवास एकत्र चालू राहू अशी मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. मला मला देखील तुमचं थँक्यू. सगळ्यांचं खरोखर मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्ही या पुस्तकाला एवढं उचलून धरलं आणि त्याला अजूनही पुढे न्यायची तुम्ही एवढी म्हणजे प्रयत्न करताय. आणि खरोखर म्हणजे जितके आभार मानावे तितके थोडे आहेत. आणि याच्या पुढे देखील मला तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये जरूर सामील करून घ्या. आणि माझ्याकडनं जी आता हा काही आपला ग्रुप आहे, आता आमचा नाही, हा आमच्या जेवढी मदत आपल्या. करता येईल मी जरूर मनापासून करीन. म्हणजे मला आवडेल खरोखर मनापासून. आता तुम्ही आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहात, एक भाग आहात, त्याच्यामुळे तुम्ही असालच प्रत्येक उपक्रमांमध्ये. जरूर जरूर. ठीक आहे, अपर्णाताई, ओव्हर टू यू. ठीक आहे, मग वाजले आता 10. आता थोड्या वेळाने वाजले की 12 होतील. मग मी रेकॉर्डिंग इथे थांबवते. मनापासून धन्यवाद. खूपच औपचारिक असेल पण खरंच मनापासून धन्यवाद सर्वांनाच. आणि
डॉक्टर संजीव चौगुले, तुम्ही आलात, तयार झालात आणि जो कोणता दिवस म्हणजे दीप्ती आता उद्या बाहेर जात आहेत भारतात, तर तुम्ही तयार झालात त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. निरोप घेते आता. हां, बरं रेकॉर्डिंग ठीक थांबवते. आहे.